चिडवा हो राखवा ओहीच्या गोवाला कोकण दाखवा। हे गाइस, गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज आहे आमचा डे 2 आणि मी आता जस्ट उठलेली आहे, आंघोळ केलेली आहे आणि आता खाली आम्हाला जायचे ब्रेकफास्ट करण्यासाठी। आणि त्याआधी मी मेकअप करत होते ॲक्च्युली, तर मी विचार केला की चला आत्ताच इंट्रो देऊया। तर आज आहे डे 2 आणि इथे सकाळ सकाळ गरमी होते ॲक्च्युली आणि मम्मी पप्पा सकाळ सकाळ डॉल्फिन राईडला जाऊन आले। मी झोपलेली त्यामुळे मला उठवलं नाही आहे। मी तुम्हाला दाखवते जरा। इथे नाश्त्याला मी घेतलेलं मस्तपैकी पुरी भाजी आणि कांदे पोहे मस्त आहे। आता आमचं झालं, आता आम्ही निघतोय, आम्ही या हॉटेलमधून चेकआउट करतोय। त्यानंतर आमचे थोडे प्लॅन्स आहेत, आम्ही फिरणार आणि त्यानंतर आम्ही जाणार दुसऱ्या हॉटेलवर। इकडचा बीच आमच्या हॉटेलपासून अगदी 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती होतं, त्यामुळे आपण सकाळच्या मॉर्निंग वॉकला या बीचवरती जाऊ शकतो। इथे खूप सारे ऍक्टिव्हिटीज करण्यासारख्या होत्या, जसं बनाना राईड आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही इथे केल्या। आता आम्ही आलो श्रीवर्धन बीचला। कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या। हा बीच सर्वात जास्त क्लीन होता, कारण का इथे तुम्हाला कुठेच कचरा पडलेला दिसणार नाही। त्यापैकी सगळ्यात क्लीन बीच बघ, तिथे अजिबात घाण नाहीये। तेव्हा इथे ऍक्टिव्हिटीज नव्हत्या जास्त, तेव्हा इथे फक्त डॉल्फिन राईड होती, आता ते सुरू झालेले आहेत। इथे आम्ही चाललो नारळ पाणी पिण्यासाठी, खूप गरमी होती। तर गाइस, इथे खूप गरमी होत असल्यामुळे आम्ही गोळा खात होतो। मी घेतलेलं लेमन सोडा। आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आम्ही फायनली चाललोय आमच्या रिसॉर्टला।